तर हे काकांचं एक रुटीन इतकं इंटरेस्टिंग, तुम्ही स्वतःच त्यांच्या तोंडून ऐका. काय रुटीन असतं काका तुमचं? रोज सकाळी सायकलिंग करतो, 10 किलोमीटर चालतो. आपलं सायकलिंग करतो, 2 किलोमीटर मात्र चालतो. आणि दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं. किती इन्स्पायरिंग ना. आणि ह्याच कारणासाठी आम्ही हा ज्येष्ठ मेळावा करतो की त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकायला मिळतं. थँक्यू काका. माझ्यावर सगळं काय आहे तुला. डॉक्टर लोक ऍक्च्युली भीती घालतात. आपण आपला आजार कधी पण रिव्हर्स करू शकतो, कोणत्याही वयात करू शकतो. फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे. आमच्या इन्सेल मध्ये काही घोटाळा आढळला नाही. आर्टिस्ट म्हणजे साधू संतांच्या लेवलचाच असतो. कारण आर्ट म्हणजे थिएटरमध्ये हजारो लोक असतात. त्यांचं हृदय आम्ही अभिनयाने एका लेवलला आणून ठेवतो. कॉलेजेसमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण घेणं. मला असं विचारायचं आहे की जसं ज्याप्रमाणे सीबीआयची इन्क्वायरी करायची असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन लागते, तर सीएजीचं पण असंच आहे का? स्टेट गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय तुम्ही कुठलेही ऑडिट वगैरे करू शकत नाही? हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आत्ताच मी एका ज्येष्ठ मेळाव्यावरून घरी आलेली आहे. महाराष्ट्र मंडळ कॅन्सर सिटी हा ज्येष्ठ मेळावा गेली 5 वर्ष आयोजित करत आलेला आहे. तो अनुभव आम्ही म्हणजे आमच्यासारख्या मुलामुलींना भेटण्यासाठी जे इथे पालक येतात त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं की त्यांची एकमेकांमध्ये ओळख होईल, हा उद्देश आहे त्यामागचा. पण खरं तर तो त्यांच्यासाठी कमी आणि आमच्यासाठी जास्त असतो. त्यांच्या आयुष्यातले जेव्हा आम्ही अनुभव ऐकतो इतकं घेण्यासारखं असतं. म्हणजे कोणाकडून इन्स्पायर व्हायचं, कोणाची प्रेरणा घ्यायची असेल तर कुणाचं तरी यूट्यूबवरती पॉडकास्टच ऐकायला हवा किंवा कुठली तरी इन्स्पायरिंग मूवीज बघायला हवी किंवा पुस्तकच वाचायला हवं, खरंच गरज नाही आहे. आपल्या आजूबाजूला साधीच असणारी ही माणसं ज्यांनी आयुष्य बघितलेलं आहे अगदी जवळून, आपल्या आईवडिलांसारखीच, त्यांच्याकडून शिकण्यासारखं. कारण त्यांच्या आणि आपले अनुभव जवळजवळ सारखेच असू शकतात आणि खूप काही शिकण्यासारखं असतं. मी आत्ताच तो अनुभव घेऊन आलेली आहे. ते त्यांच्याबरोबर घालवलेले जे क्षण होते इतके अविस्मरणीय आणि फार मौल्यवान क्षण होते. खूप काही शिकण्यासारखं होतं आणि तोच अनुभव मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचा आहे. आणि इन्स्पिरेशन घेण्यासाठी फार मोठी पुस्तकच वाचायची गरज नाही. आपल्या जवळचा घरचा माणूस वाचला तरीसुद्धा फार प्रेरणादायी असू शकतं. चला, तो अनुभव मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खरं तर वेळेअभावी बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या, त्या राहून गेल्या. पण तिथं जी लोकं आम्हाला भेटली, ते त्यांचं बोलणं, त्यांच्या आयुष्यातले अनुभव तेच इतके मौल्यवान होते की पुढच्या ज्या गोष्टी आम्ही गेम्स वगैरे प्लॅन केले होते त्याची गरजच वाटली नाही. फक्त त्यांना ऐकून घेणं हेच खूप महत्त्वाचं वाटलं आम्हाला. तो अनुभव तुम्हाला नक्की आवडला तर तुमची मतं प्लीज कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साधी दिसणारी पण असामान्य ऊर्जा घेऊन आलेली माणसं. कोणी नॅशनल केमिकल लॅबमध्ये सायंटिस्ट, तर कोणी नॅशनल केमिकल लॅबचंच ऑडिट करणारे, तेही सरकारकडून. कोणी छोट्याशा उद्योगातून सुरुवात करून यशस्वी उद्योजक बनले, तर कोणी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन निवांत जीवन जगत आहेत. कोणी बँकेतून निवृत्त होऊन ज्योतिषशास्त्रात रमले, तर कोणी ऑक्युपेशनल थेरपिस्ट होऊन लोकांचं आयुष्य सावरणारे, तर कोणी MSEB मधून रिटायर होऊन आता जग फिरण्याचा निर्धार केलेला. कोणी संत वाङ्मयात PhD करून तरुणांना ज्ञानेश्वरीची गोडी लावणारे, तर कोणी हेल्थ कोच बनून थेट डॉक्टरांनाच प्रश्न विचारणारे. कोणी शाळा चालवतात आणि अनेक भाषा येऊनही मराठीवर अपार प्रेम करणारे. ही माणसं म्हणजे अनुभवाचा अमूल्य खजिना. त्यांचं बोलणं ऐकणं म्हणजे एका नव्या जगाची सफर. प्रत्येकाची कहाणी वेगळी, पण ही जी पिढी आहे ही तरुण पिढीला एक अतिशय भन्नाट ऊर्जा देऊन जाते. त्यांच्या अनुभवाचा जो ठेवा आहे तो भरपूर काही शिकवून जातो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
कारण यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. श्रीयुत स्वप्नील देशपांडे हे भारतात असल्यामुळे आज ते इथे नाही आहेत उपस्थित, पण त्यांनी जी पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला दिली, जसं काकूंनी मगाशी सांगितलं, पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बोलत राहा, त्यामुळे आज हा कार्यक्रम त्याच्या अनुपस्थित सुद्धा तेवढाच जोशात करण्याचा आमचा मानस आहे. आता पाहूया तो कसा ठरतोय, कसा होतोय. आणि आमच्या उपाध्यक्षा इथे उपस्थित आहेत, तर मी त्यांना 2 शब्द बोलण्यासाठी इथे आमंत्रित करतो. रूपा माटोले आपले कीप इट कॅज्युअल विशाल. मला सगळ्यांचं स्वागत आहे इथे कॅन्सर सिटी, US कॅन्सर सिटी मध्ये. खूप मजा करा, खूप खावा पिया, व्यवस्थित राहा आणि एन्जॉय. शॉर्ट बट स्वीट. माकोडे, माझा मुलगा विवेक माकोडे आणि सून नेहा माकोडे हे दोघेही इथे असतात. त्यांच्याकडे आम्ही 4थ्यांदा येत आहोत. मी स्वतः इंदोरचा राहणारा आहे, इंदोर मध्य प्रदेशचा राहणारा आहे. आणि मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसरच्या पदावर होतो. तिथून मी स्वतःहून रिटायरमेंट घेतलं आणि रिटायरमेंट नंतर मग मी थोडं सामाजिक कार्य करतो आणि थोड्या बहुत ॲस्ट्रॉलॉजी पण मला येते, ते पण बघत असतो. हॅलो, मी मिसेस माकोडे. मी हाऊसवाईफ आहे. हाऊस मेकर पूर्णपणे सगळ्या जबाबदारी सांभाळते. मराठी छान वाटतं ते. बस इथे छान वाटतं. पण काकू क्लिव्हलंड आणि बाकी सगळ्यांपेक्षा इथे जास्त चांगलं वाटतं. कॅन्सर चांगला आहे आम्हाला भारतातच चांगलं. मी सांगू शकते मावशी, दोन्ही नातवंड तुमची कॅन्सर मध्ये जन्माला आलेली आहेत, हो की नाही? तर त्यांच्या बरोबरचा टाइम हा खूप प्रेशियस इथे आल्यानंतर. तर फार गोड दोघं जण. आणि तुम्हा सगळ्यांना असं म्हणायची वेळ येऊ नये की भारतात छान वाटतं, म्हणूनच हा एक छोटा प्रयत्न आहे. तुम्ही नक्की म्हणा, आम्हाला मजा आली. मजा आली. येस. माझं नाव कुमुद माकोडे. नवीन आहात तुम्ही? मी सर्वात नवीन आहे. मी जवळजवळ 30 वर्ष इथे आहे. आधी आम्ही पिट्सबर्ग कॅन्सर्सला होतो थोडी वर्ष, आणि 15-20 वर्ष आता इथे आहे कॅन्सर सिटी. माझं नाव अनघा देवळे. मी आत्ताच रिटायर झाले ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून. आणि आता आपली ह्या सगळ्या अशा सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आमचा वेळ चांगल्या रीतीने घालवणार आहे, काहीतरी पॉझिटिव्ह काम करून. आणि मला म्युझिक आणि सायन्स या दोन्ही गोष्टी खूप आवडतात, आणि अध्यात्म. त्या सगळ्याचा थोडाफार पुढे अभ्यास करीन आणि सगळ्यांच्या बरोबर शेअर करू. पण चांगला तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आणि इथे आहात तेव्हा एन्जॉय करा. आम्ही काही काही ॲक्टिव्हिटीज करतो, ग्रुप्स आहेत. वाचन ग्रुप आहे आपला, रीडिंग ग्रुप आहे, आणि म्युझिकचा पण एक ग्रुप आहे. त्याच्यात ज्यांना इच्छा असेल, आवड असेल, जरूर मला अप्रोच करा. आपण आणि हा प्रोग्राम हा मराठी मंडळमध्ये आणायचं श्रेय अनघाताईंनाच आहे, कारण त्यांची संकल्पना आहे. आणि कारण मराठी मंडळ 4-5 वर्षापूर्वी हा प्रोग्राम करत नव्हते, पण अनघाताईंनी हा खूप छान एक सजेशन दिलं आणि त्याच्यानंतर आय थिंक कंटिन्यू करता आलंय आम्हाला. सो थँक्यू. त्यांचे मार्गदर्शन आनंदाने पुढे. त्याचं थोडंसं एक कारण असं आहे की मी जास्त इथे सुद्धा वृद्धांबरोबर, म्हणजे मी ओल्डर जनरेशन बरोबर काम करते, त्यांच्या रिलेटिव्ह. त्यामुळे मला इतकं त्यांच्या जवळ जाता आलंय इथल्या पण वृद्धांच्या, की कळतं त्यांना की ग्रुपमध्ये येणं, एकमेकात भेटणं, बोलणं हे किती महत्वाचं आहे. आणि आपल्याबद्दल दुसऱ्यांना सांगणं नाही, हे पण त्यांना आवडतं की शेअर करा. तर ते कुठेही म्हणजे
आपण आपल्या सिनियर्सचा मान पण राखला जातो आणि त्यांना आपण काहीतरी आहोत याची जाणीव करून देतो. खूप मदत असते मोठ्या माणसांची इथे पण येतात तसं. तर महाराष्ट्र आपल्या मराठी मंडळाने ती कल्पना उचलून धरली आणि इतकी 4 वर्ष आता 5 वर्ष चालत आहेत, हेच खूप छान आहे. असेच अजून चांगले चांगले प्रोजेक्ट्स होऊ दे याच्या शुभेच्छा. हॅलो, मी बेंडाळे, दीपक गोविंद बेंडाळे, हंसराज बेंडाळेचा वडील, आणि माझी सुनबाई समृद्धी बेंडाळे, ती आता आलेली आहे. मी पेशाने इंजिनियर होतो, आता माझ्याने होत नाही, मी सोडून दिले. आणि पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सस सिटी मला फार आवडली. अतिशय लॉट ऑफ एअर, लॉट ऑफ स्पेस, भरपूर लेट बॅक लाईफ आहे. गर्दी कमी, माणसं नाही, माणसं पाहायला तुम्हाला न्यूयॉर्कला जावं लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला वाटेल की कॅन्सरच बरं. गर्दी. वॉशिंग्टनला होतो एक दिवस. एनिहो, कॅन्सस सगळ्यात बेस्ट. आणि दिस इज एवढंच आहे. आणि मी 2दा आलोय, ही 3दा आली आहे. आधी मिसोरीला होता, आता इथे नवं घर घेतलं. एनिवे, थँक्यू व्हेरी मच फॉर. बॅक होम कुठे असतं ते पण सांगा. भारतात आमच्याकडे ठाण्याला, आम्ही ठाण्याला राहतो, मुंबईला. काकू पण आले आमच्याकडे. पण ठाण्याला म्हणजे इथे तुमचे जे असे कॉन्टॅक्ट निर्माण होतात ते फक्त इथे न राहता तुम्ही परत भारतात गेल्यानंतर त्याला पुढे चालू ठेवता, ते खूप महत्वाचं आहे. बरोबर, ते खूप महत्वाचं. कारण की इथला कॉन्टॅक्ट तुम्ही सोडला, आम्ही तर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत, म्हणजे आम्ही मुलं, तुमची मुलं, इमिडिएट मुलं, ते फक्त कॉन्टॅक्ट मध्ये. पण इंडियात गेल्यानंतर परत हे जे तुमचे स्नेही आहेत ते तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला तर तुमचं ते लार्जर ग्रुप तयार होतो. आणि मग तुम्ही नंतर कधी फ्युचर मध्ये भेटाल त्यांना, पुन्हा इथे याल, परत त्यांना भेटाल, ते एक छान हे होतं. थँक्यू. हॅलो, मी सौ उज्ज्वला दीपक बेंडाळे, हंसराची आहे. मी आता 3ऱ्यांदा 4थ्यांदा येते. इतकी सुंदर सिटी आहे, एवढी हिरवीगार झाडं नाही बघायला हंसराज म्हणतो, आई त्यांचे आई बाबा आले, त्यांचे आई बाबा आलेले. मला आता सांगून का, अरे पण आहेत कुठे, आता मला दिसतील, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि मी स्वतः सेंट्रल रेल्वेत काम केले, 30 वर्ष मी काम केलं, व्हॉलेंटरी घेऊन सोडली नोकरी. आणि आता नातवंडांबरोबर आनंदात दिवस घालवायचे, आपला आनंद लुटायचा मुलांबरोबर, हीच इच्छा. आणि तुम्हाला पण सगळ्यांना मस्त आता छान दिवस घालवा इथले मुलांबरोबर. आपल्या सुंदर हवेत, सुंदर झाडं फुलं बघायला खूप छान वाटतं, अतिशय सुंदर. मला तर खूपच आवडलं. छान, थँक्यू. मी सुषमा ओगलकी, मी आले पुण्याहून. आणि माझी मुलगी 3 नंबरची मुलगी इथे असते कॅन्ससला. आता तिच्या 2दा डिलिव्हरीसाठी आणि आता 3ऱ्यांदा, असं आम्ही 3दा कॅन्ससमध्येच आलोय. आणि कॅन्सस इतकं छान आहे ना, खूप आवडतं आम्हाला. आता ह्या वेळेला आम्ही उन्हाळ्यात म्हणजे समरमध्ये आलो, नाही तर 2 वेळा तर आम्ही थंडीत आलो, बाहेरच पडू शकत नव्हते, कारण मला संधिवात असल्यामुळे घरातच बसून राहायचं, हे फक्त फिरायला जायचे. पण आता इतकं सुंदर वाटतंय ना, सतत फिरत राहावं, इथून जायचं तिथून यायचं, तिथून जायचं इथून यायचं, सगळीकडे हिरवगार गवत आणि छान झाडं वगैरे मस्त वाटते. आणि की मी मुंबईला होते, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमधनं मी रिटायर झालेली आहे. मी पण व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि त्याच्यानंतर मग माझ्या 3 मुली सगळी लग्न वगैरे झाली. आता आम्ही दोघं मोकळे. त्यामुळे इथं खूप वाटलं आणि तुम्ही हा प्रोग्राम केलेला फार मला आवडला, खूप छान वाटलं. तुमच्या मुलीचे नाव काय? अनघा कोरगावकर. ओके, कोरगावकर, संकेत कोरगावकर, संकेत कोरगावकर.
मी सुरेश अप्पाजी ओळखी, बेसिकली बेळगावचा आहे. बेळगावच्या? अरे मी हुबळीची आहे. आता झालं सुरू. आणि इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये मी 37 वर्ष काम केले. त्याच्यातनं IAS ऑफिसर म्हणून रिटायर झाला. आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. कारण आमची धाकटी मुलगी जी आता इथे कॅन्ससमध्ये आहे ती मास्टर्स इन फार्मसी करत होती पुण्याला. तिच्याबरोबर आम्ही पण तिथेच घेतलं आणि आमचं कल्याणला घर आहे. कल्याणला घर आहे. कारण आम्ही आता तळेगाव पुण्यामध्ये सेटल झालो. तिथं सुद्धा असंच वातावरण, शांत वातावरण आहे. त्याच्यापेक्षा छान वातावरण कॅन्ससमध्ये आहे. आणि आमच्या ऑडिट डिपार्टमेंटमध्ये बद्दल थोडंसं सांगावं वाटतं मला. CAG म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि आमचं डिपार्टमेंटचं मेन काम असं ऑडिट अँड अकाउंट्स ऑफ गव्हर्नमेंट अँड ऑटोनॉमस बॉडीज ऑफ गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याच्यामध्ये आम्हाला चांगले असे अनुभव आले आणि ते देशासाठी काहीतरी आपण करतोय असं त्याच्यात एक आमची भावना असते. कारण तुम्ही पेपरमध्ये वाचला असणार की 2G स्कॅम, कोळसा घोटाळा, हे घोटाळा, हे सगळे घोटाळे आहेत ते CAGचे ऑफिस डिटेक्ट करते, म्हणजे इन्व्हेस्टिगेट करते. आणि नंतर आमचा रिपोर्ट जो असतोय तो सेंट्रल पार्लमेंटमध्ये जातोय, म्हणजे आम्ही प्लेस करतो. आणि सिमिलर रिपोर्ट आम्ही स्टेट गव्हर्नमेंटसाठी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये रिपोर्ट सबमिट करतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणून असते. त्याच्यात साधारण 40 MPs किंवा 40 MLAs असतात आणि त्याला एक चेअरमन असतो. त्या मीटिंगमध्ये त्या प्रत्येक गोष्टीवरती त्या सेक्रेटरी असतात, त्यांना येऊन एक्सप्लेनेशन द्यावं लागते की ही चूक का झाली, त्याच्यावरती काय ॲक्शन घेणार वगैरे असं. आणि इंटरेस्टिंग आमचं डिपार्टमेंट आहे कारण आम्हाला ते चॅलेंजिंग जॉब आहे. कारण आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे डिपार्टमेंट इन्क्लुडिंग डिफेन्स, ॲटॉमिक एनर्जी, रेल्वेज, PND वगैरे जे सगळे डिपार्टमेंट आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांचं ऑडिट करून आम्ही गव्हर्नमेंटला रिपोर्ट देतो. आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आम्हाला समजा आम्ही बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचं ऑडिट करतो किंवा पुण्यामध्ये नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं ऑडिट करतो. असे सगळे सायंटिफिक आणि टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत, त्यांचं सुद्धा आम्हाला त्यांचे रिपोर्ट आधी आम्हाला स्टडी करावं लागतात आणि त्याच्यानंतर आम्हाला रिपोर्ट लिहावं लागते. असं आमचं चॅलेंजिंग जॉब होतं, त्याच्यामुळे इंटरेस्टिंग होतं. आणि माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे ते मला जास्त चॅलेंजिंग वाटलं. आणि माझं 37 वर्षाचं लाईफ होतं ते कधीच संपलं ते समजलं. इंटरेस्टिंग मला असं विचारायचं आहे की जसं ज्याप्रमाणे CBIची इन्क्वायरी करायची असेल तर स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन लागते, तर CAGचं पण असंच आहे का? स्टेट गव्हर्नमेंटच्या परवानगीशिवाय तुम्ही कुठलेही ऑडिट वगैरे करू शकत नाही? हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आम्हाला अथॉरिटी दिलेली आहे की जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत, इट इज अ कंपल्सरी ऑडिट बाय दी CAG, कंट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि समजा एखाद्या डिपार्टमेंटला स्पेसिफिक ऑडिट करून घ्यायचं आहे की त्यांना वाटते की बाबा आपल्याला इथं CAG कडनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावं, त्यांची रिक्वेस्ट जर आली तर आम्ही तसं स्पेसिफिक ऑडिट सुद्धा करतो. आणि इट इज अ बाइंडिंग ऑन देम. आणि भले ती कंपनी प्रायव्हेट असो, नाही, कंपनीचं ऑडिट आम्ही करत नाही बेसिकली, प्रायव्हेट कंपनीचं. खरं जे ऑटोनॉमस बॉडीज आहेत जसं एअर इंडिया आहे, तुमचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे वगैरे, ह्या ऑटोनॉमस बॉडीज आहेत, त्यांचं ऑडिट पहिल्यांदा चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करते आणि त्याच्यावरती सुपर इम्पोज ऑडिट आमचं CAGचं असतं. थँक्यू. माझं नाव सुलक्षणा सुधीर जोशी. मी पुण्याहून आले, आता 4थ्यांदा आलेली आहे. येऊन 15-20 दिवस झाले.
आणि नातीचा अरंग नेत्रांचा कार्यक्रम आहे म्हणून खास तिच्यासाठी आले. 23 साली येऊन गेलो. ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला आम्ही आलो होतो. अनघाताईंनी आम्हाला सगळं चांगलं सांगितलं. त्या वाचन ग्रुपमध्ये आम्ही होतो एकत्र. ह्या सगळ्या आम्ही मैत्रिणी जमायचो. खूप वेळ चांगला गेला. 23 साली आलो होतो. आता सुद्धा चांगला जाईल. 4 महिने राहणार आहे. आणि माझा डेफ अँड डमचा डिप्लोमा झाला आणि घरातल्या जबाबदारीमुळं मी नोकरी करू शकले नाही. पण माझी सगळ्या जबाबदाऱ्या संपल्यावर माझी आवड असल्यामुळे थोडासा असा केटरिंगचा थोडा छोट्या स्वरूपात व्यवसाय करते आवड असल्यामुळं. आणि चालू आहे माझं तिथे काम थोड्याफार प्रमाणात. आणि इथे येऊन मला छान वाटलं. आमचा वेळ छान जातोय. आणि सांगायचं म्हणजे प्रीती चैतन्य काळे आणि माझा जावई चैतन्य काळे यांच्याकडे मी आलेली आहे. त्यांच्या पदार्थांची आम्ही इथे पण कलाताईंच्या पदार्थांचा आस्वाद ज्यांनी घेतला आहे त्यांना त्यांचं कॅटरिंग किती सुंदर असेल याची कल्पना येऊ शकते. छोट्या प्रमाणात आहे पण आम्ही ऐकलंय खूप जणांकडून आपल्याला शिकवायला तयार आहेत. मी अंजली खरे नागपूरहून आली आहे आणि इथे माझा मुलगा श्रीरंग खरे राहतो आणि सून संयुक्ता खरे. तर मी आता बरेचदा आली आहे आता अमेरिकेमध्ये. आणि मी संत साहित्यामध्ये PhD केलं आहे. आणि संत साहित्याचीच आवड असल्यामुळे संत ज्ञानेश्वर तुकाराम विश्व प्रतिष्ठान नावाची संस्था नागपूरला आहे. त्याच्यामध्ये खूप वर्षांपासून आम्ही 20-22 वर्षांपासून 24 वर्ष झाली आता यावर्षी. 24 वर्षांपासून व्याख्यानमाला घेणं, शाळांमध्ये हरिपाठाचे मुलांकडनं पाठांतर करून घेणं आणि कॉलेजेसमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण घेणं हा आमचा उपक्रम असतो. आणि ज्ञानेश्वरीचे फक्त 9वा आणि 12वा अध्याय खास स्टुडंटसाठी आम्ही छापून त्यांना देतो. आणि साधारण अर्धा-पाऊण तासामध्ये त्यांचं वाचन होतं त्याचं. आणि ते त्याच्यावरती सांगण्यासाठी मग आमच्या इथले वक्ते सगळे जातात. असा तो कार्यक्रम असतो. खूप आणि व्याख्यानमाला असते. तर ती व्याख्यानमालांमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले वक्ते आमच्या इथे येऊन गेले आहेत. आणि संत साहित्याचा प्रचार प्रसार हे प्रामुख्याने काम आहे. आणि त्याच्यासोबतच थोडंसं बोलण्यासाठी कधी असलं तर रामायण, नंतर ज्ञानेश्वरी, हरिपाठ असे बरेच विषय बोलण्यासाठी सुद्धा मी जाते. त्याच्यामुळे त्याही विषयांचा अभ्यास आणि बोलणं हे दोन्ही आपोआपच साधलं एकात एक असं झालेलं आहे. आणि इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा आली आम्ही 2020 नावाचा आमचा जो ग्रुप आहे तो जॉईन केला. आणि त्याच्यामध्ये आठवड्यातनं फक्त 2 दिवस वाचन असतं, ग्रंथ वाचन. आणि खरंच काही खूप कठीण नाही आहे. कोणालाही जॉईन करणं सहज शक्य आहे. आणि संत साहित्याचं जवळून असं वाचन होतं त्यामुळे आनंदाची प्राप्ती निश्चितच होते सगळ्यांना. आणि मला तरी असं वाटतं की जे आलेले आहेत त्यांनी त्याच्यामध्ये 1 महिन्यासाठी येऊ, 2 महिन्यासाठी येऊ किंवा 6 महिन्यांसाठी येऊ, ते जर तिथे जॉईन झाले तर पुढे काय करता येईल किंवा पुढे तिथे जॉईन होता येईल की नाही हा प्रश्न वेगळा. पण इथला मात्र आनंद नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि त्यामुळे आज त्या ग्रुपमधलेच आम्ही जवळजवळ इथे 7-8 जण आम्ही आलेलो आहोत. आणि एक असं छानसा ग्रुप तयार होऊन जातो की ज्याच्यामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आणि मग तो एक आनंदाचा ठेवा असतोच ना. आणि जोडीला संत साहित्याची गोडी म्हणजे ते डबल आनंद असा तो होतो. म्हणजे निसर्ग छान आहेच इथला आणि ह्या सीझन मधला जास्त छान आहे. पण त्यासोबत हाही एक आनंद जीवनामध्ये प्रत्येकाच्या. आणि सायन्सचे असो कोणत्याही विषयाचा असला तरी मनुष्याला जगावं तर लागतंच. मग जगायचंय तर ते कसं जगायचं, तर आनंदाने का नाही. आणि वय झाल्यानंतर तर मला वाटतं की हे सगळ्यांचे गोल्डन डेज असतात. ते तुमचे 5 वर्ष आहेत की 10 वर्ष आहेत की 15 वर्ष आहेत माहित नाहीये. त्याला 60च झाली पाहिजे असं पण नाही. जबाबदारीनंतर तुमच्या जबाबदारी संपल्यानंतर गोल्डन डेज सुरू होतात आणि ते तुम्ही किती दिवस आनंद मिळणार आहे माहित नाही. पण मग आनंदाचा ठेवा कमावण्याचं साधन म्हणजे संत साहित्याच्या जवळ जाणं आहे. आणि ते प्रत्येकाने अनुभवावं असं वाटतं. कारण ही गोष्ट फक्त सांगण्याची नाहीये, ऐकण्याची पण नाहीये. ही गोष्ट फक्त अनुभवण्याची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःही संत साहित्याचं काही ना काहीतरी वाचन आणि हे ठेवावं. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी माझ्या प्रवचनांमध्ये सांगते ती थोडी जास्त अधिकची होते पण तरी मला सांगितल्याशिवाय राहत नाहीये की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये धार्मिक ग्रंथ असतात जुने. काही आपण मुद्दाम विकतही घेतो
पण त्या ग्रंथांचा उपयोग आहे असं नाही वाटत. बऱ्याच जणांचं मी पाहिलंय की ती ग्रंथ असे बाजूला नुसते सजवून ठेवल्यासारखेच ठेवतात, पण तो ग्रंथरूपी खजिना आहे आणि खऱ्या अर्थाने तोच खजिना आहे. कारण की आताची मुलं आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी कमवतात आणि त्यांना ती देवाची कृपा आहे त्यांच्यावरती की त्यांना पैशांची उणीव नाहीये, पण संस्कारांची उणीव राहू शकते किंवा चांगल्या विचारांची उणीव राहू शकते. तर ह्या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांचं उन्नयन, मानसिक उन्नयन होणं हे मला तरी असं वाटतं, मला वाटतं माझ्याशी तुम्ही सगळेच सहमत असाल की मानसिक उन्नयन होणं, त्यांनी नेहमी चांगल्याच गोष्टींकडे कल ठेवणं. नेहमी दोन प्रश्न येतात. एक आशा लता मंगेशकरचं गाणं आहे, सावर रे उंच उंच झुला, सावर रे उंच उंच झुला, सुख मला भिवविते सांगू कसे तुला. मी म्हटलं सुख भिवविते, दुःख भिवविते मान्य आहे, पण सुख, पण खरं आहे ते की सुख सुद्धा माणसाला भिवतच असतं, कारण की तिथून पतन होण्याची शक्यता असते. आणि त्यावेळेस ते सावरण्यासाठी संत साहित्य गरज आहे. आणि ते तुम्हाला आणि मराठीला इतकं मोठं धन मिळालेलं आहे की इथून ते धन दुसरीकडे गेलंय. MP UP मधले जे सगळे सुंदरकांड वगैरे ते आपल्याला बरेचदा माहिती नसतं की हे सगळंच काही महाराष्ट्रात पहिले संत साहित्याची निर्मिती झाली आणि त्याचा प्रवाह नामदेवांनी अशा संतांनी तिकडे नेला आणि मग तिथे ते ग्रंथ निर्मिती झाली. आणि ह्या अभिमानाची गोष्ट आपल्याला माहीतच नाही, खजिना असून त्याची कल्पनाच नाही. असं नको व्हायला. तर ते आपल्या ज्येष्ठांचं एकच कर्तव्य आहे आता असं मला वाटतं की आपल्या मुलांना आपण हे सांगणं आणि नातवंडांना आनंदाची, सुखाची ती गोडी लावून देणं. गोडी लागली की माणूस मागे जातच नाही, गोडीच्या मागे धावतो तो अक्षरशः. आणि मग पैसा तर तुमच्या नशिबात आहे तितका मिळेल, तो आनंद किती देईल हे त्यामुळे ठरू शकतं. त्या आनंदाचा आनंद कसा उपभोगायचा हेही कळलं पाहिजे. उतणे वाटणे जी आपल्या ह्याच्यात कथा असायची, उतू नको वाटू नको, घेतला वसा टाकू नको, तर वसा हा आहे खरा संस्कृतीचा. त्यामुळे एवढं बोलते. मी मालती कासार, मी गृहिणी आहे. मी काही म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे गेली नाही आहे. मी मुलीकडे राहते, मैथिली पारिक तिचं नाव आहे. ती आर्टिस्ट आहे, भरतनाट्यम टीचर आहे. माझे मिस्टर पण भरतनाट्यम गुरुजी होते आणि जगभरात त्यांचे प्रोग्राम झाले. मैथिली पण जगभरात फिरलेली आहे, म्हणजे पप्पा असतात, वडील असताना. आणि आम्ही मुंबईला होतो. मुंबईला आमचे सगळे मोठे सगळे लोक, म्हणजे आम्ही त्यावेळेला होतो त्यावेळेला आमच्या बरोबरीचेच होते. चित्रा, जगजीत सिंग, सोनल मानसे हे सारे आमच्या बरोबरीचेच होते त्यावेळेला. आता सगळे मोठे झाले. त्याच्यानंतर आम्ही दिल्लीला आलो. काहीतरी एक छोटीशी दुर्घटना घडली, त्यामुळे आम्ही दिल्लीला आलो. दिल्लीनंतर मुलांचं शिक्षण दिल्लीला झालं. आता मुलांचं लग्नानंतर मी इकडे आली. 30 वर्षापासून येते जाते आणि मी सिटीजन आहे इकडची. बस एवढंच. त्यांच्याबद्दल मराठीबद्दल सांगायचं म्हणजे यांच्या मिस्टरांनी बऱ्याच मराठी सिनेमांमध्ये जी डान्सेस आहेत तर त्या सगळ्या डान्सला आता खूप कोरिओग्राफी वगैरे वगैरे निघालेलं आहे. त्या काळात एवढं नाव नव्हतं त्याचं, पण त्यांनी खूप डान्सेसला शिकवलंय की कशा प्रकारे ते करायचंय. म्हणजे त्याला डायरेक्शन सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि मालती त्यांनी हे सांगितल्यावर असं वाटलं की एवढा मोठा कलाकार, पण आपली भेट मात्र झाली नाही. पण मालती त्यांची भेट झाली. असं होतं, नाटकात जसा अभिनय असतो आणि भरतनाट्यम हे साऊथ इंडियन आहे. साऊथ इंडियन लोकांनाच कळतं, पण साऊथ इंडियन भरतनाट्यम पुऱ्या महाराष्ट्राला पण कळलं पाहिजे. जिकडे पण प्रोग्राम करतील तिकडे कळलं पाहिजे, सगळ्यांना आलं पाहिजे. आणि ते पूर्वी नाटकात कामं करायचे. नाटकात काम म्हणजे पुष्कळ काय काय कारण ते नाटक म्हणजे साहित्य संघ कला नाही हां
तिकडे ते कामं करायचे. बाळ कोलटकर वगैरे त्यांचे मित्र होते. तर त्यांना असं वाटायचं की मी म्हणजे आमचा अभिनय सगळ्यांना प्रत्येकाला कळलं पाहिजे. आणि त्यांचं ध्येय होतं की आर्टिस्ट म्हणजे साधू संतांच्या लेवलचाच असतो. कारण आर्ट म्हणजे थिएटरमध्ये हजारो लोक असतात. त्यांचं हृदय आम्ही अभिनयाने एका लेवलला आणून ठेवतो. ती आमची त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, हसतात, सगळ्यांचे लेवल एकावर असं त्यांचं ध्येय होतं. ब्रह्मानंद सहोदर आनंद कलेतून मिळतो असं त्यांचं ध्येय. सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला म्हणायचं की तुम्ही जेव्हा म्हणालात की मी फक्त गृहिणी, फक्त नाही, कारण की तुम्ही गृहिणी होता म्हणून तर काका एवढं मोठं करू शकता आणि एवढं मोठं तुम्ही मुलांना घडवू शकलात. म्हणजे इथे सगळ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खरंच टाळ्या, कारण की तुम्ही जेव्हा ते कष्ट घेता घरी, तुम्ही जेव्हा ती धुरा सांभाळता तेव्हा आम्ही पुरुष घराबाहेर पडतो किंवा ते काम करू शकतो. हे सगळं म्हणजे सगळ्या ज्या आता नोकरी आणि घर सांभाळून करणाऱ्यांचा विशेष कौतुक आणि जे घर सांभाळलं त्यांचं पण कौतुक, कारण की ते केलं म्हणूनच हे सगळे दिवस आम्हा मुलांना पाहायला मिळाले आणि तुमच्या नवऱ्यांना पण त्यांनी तेवढं विशेष कार्य घडवलं, त्याच्यानंतरच ते घडू शकले. त्यावेळेला पैसे म्हणजे फी वगैरे तर त्यांना घ्यायचं आवडायचंच नाही. कधीच ते म्हणायचे की मी काय देतोय असं, माझ्यात काय एका चिंधीमध्ये जर सोन्याचं नाणं बांधून ठेवलं तर त्या चिंधीला जसं महत्व येतं तसं माझं कला माझ्या हृदयात आहे म्हणून तुम्ही मला महत्व आहे. तसं मला काय माहित मी काय शिकवलं. आणि तास एकच ट्युशन घेऊन बसायचं सकाळी 6 वाजता. आणि आलेल्या माणसाला आग्रह करायचे जेव्हा घरात काय अन्नपूर्णा होत्या अन्नपूर्णा नव्हते पण करायचे काय. त्यांच्याकडे परदेशी स्टुडंट्स पण यायचे. ते मुंबईच्या लहान त्यामुळे घर लहान असतात त्यांच्याकडे राहायला यायचे ते स्टुडंट. त्यांची जेवणी खाणी मुली असायच्या. आणि विशेष मध्ये काही जेव्हा खूप आहे तर त्यात एक वेळ मनुष्य करू शकेल. आता सुद्धा त्यांच्या 3ही मुली, एक ऑस्ट्रेलियात, एक इथे आणि एक कॅलिफोर्नियात, उत्तम नर्तिका आहेत भरतनाट्यमच्या. आणि त्यांचा आता विशेष प्रोग्राम होणार आहे ऑस्ट्रेलियात. आज पाहुणा एक दिवस आला तर इथे भुवया खूप अवघड काम केलं. नमस्कार. प्रथम आधी महाराष्ट्र मंडळाचे खूप खूप आभार, कारण आमच्या ज्येष्ठांकरता तुम्ही हा किती वर्ष हा प्रोग्राम तुम्ही अरेंज करताय आणि चांगल्या रीतीने करताय. आणि मी हे सगळे प्रोग्राम अटेंड केलेले आहेत तर त्यामुळे तुमचे आधी आभार. मी दीपा शुक्ल, मी पुण्याची आहे आणि मी इथे माझा मुलगा अनिरुद्ध शुक्ल आहे तर त्याच्याकडे मी येत असते. मी खूप वेळा आले म्हणजे. आणि मी MSCB मधनं रिटायर्ड झालेली आहे आणि आता इथेच असते. जास्त दिवस माझं इथेच असतं. आमचं हे ग्रंथ वाचन वगैरे हे सगळ्या ह्या आमच्या मैत्रिणी आहेत सगळ्याजणी. त्यामुळे आम्हाला सोमवार आणि गुरुवार आम्ही सगळेजण वाट बघत असतो की कधी आम्ही सगळ्या भेटतो. तशा कमी पण ऑनलाईन भेटतो. पण ठरवलं की मात्र सगळ्याजणी एकमेकींकडे जातो आणि खूप एन्जॉय करत असतो. मला वाचनाची फिरण्याची खूप हौस आहे, आवड आहे आणि मी ते करत असते. आणि मी अंध मुलांसाठी वाचन करत असते. आमचा पुण्याला एक ग्रुप आहे यशोवाणी, तर त्याच्यातर्फे माझं वाचन वगैरे चालू असतं. तर त्या माझ्या हॉबी. थँक्यू. नमस्कार. मी प्रसाद उर्फ परशुराम शुक्ल. मी पुण्यामध्ये म्हणजे पुण्याचा आहे. मी यांनी सांगितलं नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, तर मी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमधनं सिनियर प्रिन्सिपल सायंटिस्ट म्हणून रिटायर झालो. मी तसं अमेरिकेमध्ये माझं भरपूर येणं जाणं म्हणजे
अजून चालूच आहे. मी 1985 मध्ये पहिल्यांदा आलो आणि मेरीलँडमध्ये US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये तिथं मी काही महिने काम केलं फेलोशिपमध्ये. आणि नंतर परत नंतर 96-97 मध्ये जपानला होतो. मग 2005 पासून इथल्या बऱ्याच काही कंपन्यांबरोबर माझी प्रोजेक्ट चालू होती. प्रॉक्टर अँड गॅम्बल ते एक महत्त्वाचं प्रोजेक्ट होतं. शेरविन विलियम जे पेन कंपनीमध्ये आहे. तर प्रॉक्टर अँड गॅम्बल मधला एक तो प्रॉडक्ट तुम्ही बरेच जण वापरत असाल की डाउनी सॉफ्टनर. तर त्यामध्ये जे परफ्यूम आहे तर त्या परफ्यूम मायक्रो कॅप्सूल्स त्या मी आणि माझ्या ग्रुपनी डेव्हलप केलेले आहे. तर त्याच्यापासून मग परत माझं इथं काही याच्यासाठी माझं येणं व्हायचं. नंतर 2010 पासून माझी मुलगी आणि मुलगा दोघंही अमेरिकेत आहे. त्यामुळे काम आणि त्यांना भेटणं असं माझ्या वाऱ्या म्हणजे जास्तीच्या चालू झाल्या. आणि नंतर मी रिटायर झाल्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये एक कंपनी आहे तर ॲग्रिकल्चर मधली. तर त्यांच्यासाठी मी कन्सल्टंट म्हणून 2-3 वर्ष काम केलं. त्यांनी माझं ग्रीन कार्ड वगैरे त्यांनीच केलं सगळं. आणि नंतर 2-3 वर्ष काम केलं आणि नंतर मग आता पूर्णपणे रिटायर झालेलो आहे. आणि आता आम्हाला म्हणजे हिंडायची खूप आवड आहे. तर आता आम्ही 30 जूनला अलास्का ट्रिपला चाललोय. तर आणि मागल्या 1-2 वर्षापूर्वी वेस्ट कॅनडा केलं होतं. तर आणि नंतर भारतात जाऊ तेव्हा मग भारतात वीणा ग्रुप तर्फे किंवा केसरी तर्फे आता आम्ही गेलो होतो तेव्हा न्यूझीलंडची ट्रिप केली. तर असं चालू आहे. आणि या इथं दीपानी जसं सांगितलं तसं MMKCचं आमचं इथं आल्यापासून जवळचा संबंध आहे. आणि त्यांचे खूप छान छान कार्यक्रम असतात. म्हणजे नॉट ओनली म्हणजे आता हे ज्येष्ठांच्यासाठी तुम्ही करता आहे त्याच्यासाठी तुमच्या सगळ्या मंडळींचं खूप खूप आभार. आणि असंच तुम्ही हे करत जा आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ. आणि याच्यात सुद्धा आमची काही मदत लागली ते पण सांगा. आणि काही कोणाच्या इथं काही मला वाटतं काही ज्येष्ठांच्या म्हणजे काही त्यांना माहिती पाहिजे असेल काय असेल तर ते एक मला वाटतं MMKC तर्फे काहीतरी केलं की आता आम्हाला एक प्रश्न आहे की सिटिझनशिप घ्यावी की नाही. तर त्यासाठी कोणी सल्ला दिला काय तर चांगलं. आणि असं हे चालू आहे. गणपतीचा एक कार्यक्रम असतो, पाडव्याचा असतो. मागल्या वर्षी मी जस्ट आमच्याकडे त्या पुण्याला मंजुषा पाटील त्यांचा कार्यक्रम झाला होता आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही कॅन्सर सिटीला आलो. त्यामुळे आम्ही सगळीकडे गेलो पण कॅन्सर सिटीला नाही गेलो. मग तुम्हाला आवडेल का म्हटलं याला. तर मग ते म्हटलं हो. मग मी तुमच्या इथं MMKCला विचारलं आणि नंतर मग त्यांनी मान्य केलं. आणि मागल्या वर्षी मग मंजुषा पाटील त्यांचा कार्यक्रम इथं त्यांनी केला आणि खूप छान त्यांनी सुंदर केला. तर त्याच्याबद्दल मी सुचवलं आणि तो खूप छान झाला. त्यामुळे मलाही खूप छान वाटलं. आणि तुमचे परत त्याच्यासाठी आभार किती मानावेत हे जरा थोडं कमीच आहे. आणि असं आहे तर आता आणि पुण्याला गेलो की परत NCL मध्ये मी जात असतो. आमच्या NCL मध्ये काही घोटाळा आढळला नाही ना. आता काही सेटलमेंट असतील तर बाहेर ऑफ द टेबल आम्ही परफॉर्मन्स ऑडिट करतो मेनली. म्हणजे तुम्ही परफॉर्म बरोबर करता की नाही, केलं टार्गेट दिले तुम्ही कम्प्लीट करता की नाही, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी किती सायंटिफिक ऑडिट या दृष्टीने. पण मग अनुभव काय आहे तुमचा म्हणजे आम्ही वेअर वी स्टँड. आता काका इंटरव्ह्यू चालू केला. जे आहे म्हणजे तुमचे 40 लॅब्स आहेत दे आर परफॉर्मिंग वेल इन द सायंटिफिक कम्युनिटी इन इंडिया. ते सगळ्यात चांगलं म्हणजे ते स्वतः सगळं एक्सपेंडिचर करू शकतात एवढं त्यांचं रेव्हेन्यू पण आहे. म्हणजे इन्क्लुडिंग NCR सगळ्या लॅबोरेटरीज CSRच्या चांगलंच काम करतात. आणि आमच्या NCRचे नंबर ऑफ पब्लिकेशन नंबर ऑफ पेटंट्स हे सगळ्यात जास्त पण आम्ही अनालाइज करतो आणि त्याच्यावरती पण आम्ही लिहितो की म्हणजे बेसिक रिसर्च जेव्हा असेल तेव्हा तुमचं पब्लिकेशन मॅटर्स. आणि जसं ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी आहे की डेव्हलप झाल्यानंतर मग ती फक्त लॅबोरेटरी स्केलमध्ये न ठेवता तुम्ही ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी त्याचं कमर्शियलायझेशन का केलं नाही हे असं आम्ही त्याच्याबद्दल आम्ही रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवतो. ओके थँक्यू.
माझं नाव सुधीर जोशी. माझी मुलगी इथे असते, प्रीती काळे, चैतन्य काळेंचे मिसेस. आणि माझा स्वतःचा व्यवसाय आहे. माझा स्कूटर मोटरसायकल रिपेअरिंगचा वर्कशॉप आहे. माझा डिप्लोमा झाला त्याच्यानंतर मी स्वतःच चालू केलं. त्यामुळे माझ्या हाताखाली आतापर्यंत पुण्यामध्ये 8 वर्कशॉप आहेत. ही सगळी जी मुलं आहेत ती सगळी अनपढ होती. 7वी 8वी पास झाली, पण त्यांना मी ट्रेन केलं आणि त्यांच्यामुळे आज पुण्यामध्ये माझं सुधीर ऑटो नाव आहे. ही सगळी मुलं माझ्याकडे अगदी लहान असल्यापासून आली. त्यांना मी फक्त सांगितलं की तुम्हाला एखाद्या वेळेला माझ्याकडे पैसे मिळणार नाही, पण जे ज्ञान मिळेल ते तुम्हाला आयुष्यभर मिळेल. अशा करते तर या आमच्या मिसेस त्यांना देखील मी सांगितलं की तू जो व्यवसाय करशील तो करायला हरकत नाही, पण त्यांनी घरी येऊन मग ते घ्यायचं आणि तिथेच पैसे देऊन मोकळं व्हायचं. नाही तर मग काय आपलं करतायत आणि चालवते पुढे गेला काय नाही. म्हणजे त्यामुळे आपलं होल्ड तिथे राहतं. आपल्याला एवढंच पाहिजे तेवढंच करायचं, उगाच जास्त करत बसायचं नाही आणि नंतर मग विचार करायचा अरे कुठे गेले आता हे संपवायचं नसतं. हा प्रकारच अनघाताई आणि त्यांचे मिस्टर आमच्या घरी येऊन पण गेले. त्यांचे मिस्टर आमच्या वर्कशॉपला पण जाऊन आले. माझं भिकारदास मारुती इथे वर्कशॉप आहे. आता मला 51 वर्ष झाली तिथे. मी वयाच्या 22व्या वर्षी वर्कशॉप चालू केलं स्वतःच. त्यामुळे चालले आता हे पोरांवरती मी सोडून आले. आणि आता कॅन्ससमध्ये मी 3rd टाइम आलो इथे. पहिल्यांदा आम्ही आलो ते 2-3 महिने होतो. नंतर मग आलं ते चैतन्यने सांगितलं नाही 6 महिने राहायचं. मागच्या वेळेला आम्ही 6 महिने होतो आणि आता त्यांनी कंपल्सरी 3 महिने 4 महिने राहायचे. ती म्हणत होती 2-3 महिने काय मला इथे आवडलं. आणि एक तर पहिले म्हणजे पुण्यामध्ये आम्ही जिथे वर्कशॉप चालवतो ना तिथे प्रचंड गर्दी असते आणि तिथले सगळे रस्ते बघितल्यानंतर आपण कुठे आलो ते एकदम स्वच्छता आणि हे बघितल्यानंतर छानच वाटते. इथे कॅन्सर इज द बेस्ट वे. पहिल्यापासून एक सांगायचं म्हणजे आम्ही दोघंही नियमित त्यांचं सायकलिंग, फिरणं, व्यायाम हे अगदी नियमित करतो. म्हणून ही अशी तब्येत आणि पॉझिटिव्ह राहायचं. आणि शुक्ल काका जसे म्हणाले की महाराष्ट्र मंडळाने काही आणखी म्हणजे सिटिझनशिप साठी म्हणा किंवा असे सेमिनार्स किंवा असे व्याख्याने घ्यावी, ते खरंच आम्ही अशी व्याख्यानं घेतो. आणि मला तर उलट वाटेल की तुम्ही इथे आहात तर त्या काळामध्ये तुम्ही स्वतः काही एखादं तुमच्या क्षेत्रामधलं तुम्ही आता जसं काकूंचं संत साहित्यामध्ये त्यांचं अगदी प्रगल्भता आहे तर त्यांनी स्वतः काही एखादं असं व्याख्यान घ्यावं. आम्ही त्याला नक्कीच प्रमोट करू. आम्हाला ऐकायला आवडेल ते. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, ज्यांच्याकडे काही स्वतःचे काही असे कलागुण असतील ना जे तर तुम्हाला आपण एक ऑनलाईन सेमिनार ठेवू. प्रत्येक वेळेस असं भेटणं जमणार नाही, पण आपण एक ऑनलाईन सेमिनार ठेवू ज्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. ज्ञानेश्वरी पारायणाचं जे तुमचं हे आहे ना तर ते तुम्ही इथे पण घ्यावं अशी एक रिक्वेस्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे की नक्कीच खरंच आवडेल. ज्ञानेश्वर महाराजच खरं पहिले हे आहेत की ज्यांनी प्राकृतामध्ये आणि गीतेच केलं. म्हणजे मराठीमध्ये पहिल्यांदा लिहिणारे आहेत आणि ते जर इथे होईल तर आनंदाची गोष्ट आहे. मी सुहास परशुराम देशपांडे. 18/7/45चा जन्म आहे माझा. मी मुंबईचा आहे. खटाव बिल्डिंगमध्ये माझं सगळं आयुष्य गेलं लालबागला. आणि तिथूनच माझं सगळं शाळेचं आणि याचं सगळं पूर्ण एज्युकेशन झाल्यानंतर मी माझा जन्म वाडी हॉस्पिटलमधला परायला. त्याच्यानंतर मी माझं SSC केलं. SSC झाल्यानंतर मी प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिसमध्ये सिलेक्ट होऊन तिथे नोकरी केली. तिथून ग्रॅज्युएशन केलं. नंतर तिथून मी ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेत कामाला लागलो.
आमची MEIDC महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही शेतीचं सगळं काम करते आणि त्याच्यातून मी सिनियर सुप्रिटेंडेंट म्हणून मी रिटायर्ड झालो. त्याच्यानंतर मी मला 2 मुली आणि 1 मुलगा असं माझं हे आहे. श्रद्धा माझी मुलगी दुसरी, त्यांचं म्हणजे माझ्या जावयांचं आडनाव केळकर, ते कॅन्ससला आले, त्यांचा मुलगा आणि ती 2 जण. आणि त्यांच्या जॉबच्या याच्याप्रमाणे मी पहिल्यांदाच कॅन्ससला आलो. सिटी आपलं कुठली सोसायटीचं ऑफिस होतं, सोसायटी अपार्टमेंटमध्ये आलो, तिथे राहिलो. आणि आता ह्यावेळेस त्यांनी स्वतःचं घर तयार केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुन्हा इथे येण्याचा मला योग मिळाला. तसं पाहता मला डोळ्याचा त्रास आहे फक्त, बाकी काही त्रास नाही. आणि मुख्य म्हणजे मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हॉल्वमेंट करण्याची आणि त्यामध्येच मी साधारणतः गुंतलेला असतो. डोळ्याच्या त्रासामुळे मी जास्त वाढवलेला नाही आता. बाकी सगळं तब्येत चांगली आहे, फिरणं चालतं, फिरणं नसलं तरी काही ना काहीतरी उद्योग करून मी चालू असतं माझं. विशेषतः मला जास्त शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे. बाकी आयुष्य सगळं चालू आहे, कुठल्या प्रकारचा काही रोग वगैरे काही नाही, फक्त डोळ्याचा विकनेस आहे एवढंच. चालू शकतो, बोलू शकतो. खूप मोठी अचीवमेंट आहे. हॅलो, सुषमा सुहास देशपांडे, श्रद्धा केळकरची आई. आम्ही 17 साली येऊन गेलो एकदा कॉलेज कॅन्ससमध्ये आणि आता परत तिथं नवीन घर बघण्याचा योग आला त्यामुळे येऊ शकतो. आता मी शासकीय सेवेत होते, 38 वर्ष मी सेवा केली आहे. त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर मी अध्यात्म म्हणजे मला त्यातलं काही समजत नाही, पण ते समजण्याच्या दृष्टीने माझा मार्गक्रम चालू आहे. बाकी मला इतर जास्त कुठल्या विषयात गोडी नाही आहे. त्या अध्यात्माच्या ह्याच्यातच मी जास्त वाचत ऐकणं हे चालू असतं मला. इथे आल्यानंतर अनघाताईंनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं, त्यामुळे मला खूप छान वाटलं, आनंद वाटतो त्या ऐकायला. नमस्कार मंडळी, माझं नाव विजया काटे, माझा मुलगा ऋषिकेश काटे आणि सून माझी लीना काटे. त्यांना ट्विन्स आहे, एक मुलगा एक मुलगी. बऱ्याच वर्षानंतर त्यांना ते गिफ्ट मिळालं देवाकडून, एक मुलगा एक मुलगी, आणि ते आता सध्या 7 वर्षाची आहेत. अमेरिकेमध्ये जवळजवळ 2-4 वेळा आली. ह्या वेळेस मात्र थोडा उशिरा आली, कारण काही एक स्वप्न लहानपणी बघितलं होतं मी, डॉक्टर बनायचं. आणि 12वीला थोडंसं असं झालं, बेळगावला जे आपलं JNMC मेडिकल कॉलेज आहे त्या लोकांनी माझा फॉर्म बाजूला ठेवला का, तर मिलिटरी कॅम्प एरियाचा ऍड्रेस आमच्या याच्यावर होता. माझे वडील आर्मी ऑफिसर होते, तर म्हणे ह्या लोकांनी आम्हाला डोनेशन दिली नाही आणि तिथे लिंगायत लोकांचं थोडं राज्य जास्त. मी पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जवळजवळ गेली होती की मला पुढे शिकायचं नाही, कारण मला लोकांची सेवा करायची होती. लहानपणी बघितलं तर खेडेगावात डॉक्टर्स जात नाही, येत नाही, 8-8 दिवस येत नाही. तर मला असं वाटलं मी डॉक्टर बनेल आणि तिथे जाईल. पण मग ते काही कारणामुळे असं फिसकटलं. तेव्हा 1 लाख रुपयाची आमची तयारी होती, डोनेशन पाहिजे सगळं होतं. ही 72ची गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर मी BSc कंटिन्यू केलं, जे मी डिस्टिंक्शन मध्ये पास झाली. पण त्याच्यानंतर पुढे काय, मग मुलं झाले, मग घरी परमिशन नव्हती, नोकरी करायची नाही. पहिले असं होतं की वा तू फक्त मुलं सांभाळ, घर सांभाळ, पुढे झालं. पण ठीक आहे, पण कुठेतरी ते होतं. मग शेवटी मी हळूहळू मुलं जेव्हा मोठे झाले तर थोडं मग कॉस्मेटॉलॉजी, रेकी हिलिंग, हे ते असे छोटे मोठे कोर्सेस मुंबईला जाऊन शिकायचं, नाशिकला येऊन करायचं. आणि तशा याच्यातून मग शेवटी रिटायर झाली 30 वर्ष. मग त्याच्याबरोबर काउन्सिलिंग सुरू केलं मी. लेडीजला बरेच प्रॉब्लेम असतात आपले, घरगुती प्रॉब्लेम, आणि त्याच्यामुळे त्या डिप्रेशन मध्ये जातात.
तर ती एक सवय लागून गेली होती. त्याच्यानंतर आलं कोविड. कोविड यायच्या अगोदर मी जेव्हा 2013 मध्ये इथे आली होती, एक शिल्पा खेडकर डॉक्टर इथे होती. तर केळकर, सॉरी, खेडकर तुम्ही तर शिल्पा केळकर होती, तिची आई आलेली होती आणि त्यांच्याशी ओळख झाली आहे ना, जान्हवी. शिल्पा केळकर त्याच का? ओळख झाल्यामुळे अरिझोना मध्ये आहेत आता त्या. त्या इथून शिफ्ट झाल्या. शिल्पा शिफ्ट झाली मागच्या वेळेला, तेव्हा त्या भेटल्या मला. तर त्यांचं सांगण्याचं हे मला असं आहे की जशी मैत्री इथे झाली आणि त्याचा फायदा मला पुढे फार झाला. 2000 जेव्हा आपलं हे सुरू झालं, मी इथून गेली आणि 2018 मध्ये मी इथे होती त्यांना मदत करायला. ते ट्विन्स झाले म्हणून 1 वर्षभर होती. तेव्हा गेल्यानंतर काय झालं, त्यांचा अचानक फोन आला. कोविड सुरू झालं आणि त्यांचा फोन आला की तुम्हाला भगवद्गीतेची आवड आहे तर जॉईन learngita.com ला. तर म्हटलं ठीक आहे. मी नुकतीच 1 वर्षभर अगोदर मला माझ्या वडिलांनी दिलेली भगवद्गीता की बाबा बेटा तुला मला वाचता आली नाही, तू कधी चान्स मिळाला तर वाच म्हणून सांगितलं होतं. 20 वर्ष भगवद्गीता उघडायची, काही समजायचं नाही, बंद करून ठेवून द्यायची. अचानक त्यांचा फोन आला आणि त्याच्या 1 वर्ष अगोदर मग मी असं चौकशी केली तर म्हणतात ना, आपण जो विचार करूया तो कुठून तरी मदत मिळते. मला मदत मिळाली आणि मला कोणीतरी शिकवलं. सिनियर होते ते, दोघं नवरा बायको आहेत म्हणजे. आणि मग यांनी मला फोन केला की असं आम्ही शिकवतोय. म्हटलं ठीक आहे. 15-20 दिवस झाल्यानंतर त्यांनी बघितलं की हो तू तर चांगलं वाचू शकते, तू शिकवशील का? म्हटलं हो. मग मी टीचर बनली, व्हॉलेंटियर टीचर, मग जज बनली, ते परीक्षा घेतात वगैरे असं. आणि मग नंतर हळूहळू म्हटलं स्मरणशक्ती कमी झाली आहे, आम्ही परीक्षा घ्यायचो. म्हटलं आपणही करूया. भगवद्गीता पूर्णच्या पूर्ण मार्क घेऊन गीतावरती किताब मला 600 पैकी 600 मार्क्स. म्हणजे आपण म्हणतो की आपली स्मरणशक्ती कमी झाली वगैरे. कारण मी अशासाठी औषध घ्यायला गेली होती डॉक्टरकडे जेव्हा मी 42 वर्षाची होती. तेव्हा डॉक्टर म्हणे नाही तुम्ही ना कामाचं लोड जास्त घेता म्हणून तुम्हाला लक्षात राहत नाहीये. म्हटलं ठीक आहे. आणि नंतर हे मी प्रूव्ह म्हणजे झालं माझं मला की 62व्या वर्षी मी पूर्ण मार्क्स घेऊन भगवद्गीतेचं किताब घेतला. त्याच्यानंतर ती जी इच्छा होती लोकांची सेवा सेवा सेवा, मग त्याच्यामधून मी ह्या भगवद्गीतेमुळे मला ऍक्च्युली मी मग हेल्थ स्पेशालिस्टचा कोर्स केला आणि त्याच्यामुळे मी मध्ये आता 6 वर्ष येऊ शकले मी मुलांच्या मदतीला. का तर मी आता होलिस्टिक हेल्थ कोचिंगचं काम करते, ऑनलाईन करते. कारण आजकाल मी बघितलं यंग मुलांना डिप्रेशन, त्यांच्या कामामुळे कंपनीच्या कामाचा लोड जास्त आलेला आहे. आणि आपण ह्या वयात सुद्धा असतं मानसिक, प्रत्येकाला कोणाचं शारीरिक आहे, कोणाचं फायनान्शियल प्रॉब्लेम असतो. तर त्याच्यातून आपण कसं बाहेर येऊ शकतो आणि आपण जे विचार करतो तेच आपल्याला परत येतात हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो माणूस बिना औषधीचा, म्हणजे मी 2011 मध्ये वगैरे आली, 13 मध्ये आली, तेव्हा मला माझ्या मिस्टरांना पहिले औषधं घ्यावे लागले बरोबर की हे औषध आहे. कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की कोलेस्ट्रॉल मरेपर्यंत आता बंद करायचं नाही तर तुम्हाला केव्हाही हार्ट अटॅक येऊ शकतो. मांडी घालून खाली बसायचं नाही कारण तुमचे आता गुडघे रिप्लेस केले पाहिजे. डॉक्टर लोक ऍक्च्युली भीती घालतात. आपण आपला आजार कधी पण रिव्हर्स करू शकतो, कोणत्याही वयात करू शकतो. फक्त तुमची मनाची तयारी पाहिजे. आता हे सकारात्मक काय आहे आपण म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे पॉझिटिव्ह, पण काय पॉझिटिव्ह? अरे तुम्ही जो विचार करताय तो म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना तेवढंच बोला. तुम्हाला जे नको पाहिजे ते तुम्ही का बोलताय? कारण ते तुम्हाला पुन्हा येणार तुमच्याकडे. कारण हे सायन्सने प्रूव्ह केलंय ना की जी पण कोणती पण ऍक्शन असते त्याला रिॲक्शन असते. तर सेम शब्द पण आपले, जसं रेडिओ मध्ये पण जी फ्रिक्वेन्सी आपण लावूया, जर विविध भारती ऐकायचं तर विविध भारतीवरच जाणार आपण. थोडं पण मागे पुढे झालं तर मग विविध भारती मिळत नाही. म्हणून हे रेस्टॉरंट आहे, हे युनिव्हर्स जे आहे ना हे रेस्टॉरंट आहे. तुम्ही जी ऑर्डर द्याल तीच तुमच्या ताटात येणार. हे इतकं सोपं म्हणजे आपल्या जीवनाचं गणित आहे. आजपर्यंत आता आपणही इतके अनुभव घेतले कारण ह्या वयापर्यंत आपल्याला बरेच अनुभव आले. जो तुम्ही आज
म्हणजे शेगाव मला शेगाव आहे ना, जवळच आमचं गाव आहे तालुक्याचं. माझा जन्म 1958चा आहे. माझा व्यवसाय कापड व्यवसाय, माझं कापड दुकान आहे. मला 4 मुली आहेत. मोठी मुलगी सरकारी वकील आहे बुलढाण्याला, दुसरी मुलगी डॉक्टर आहे, ती पुण्याला आहे कात्रजमध्ये, डिडेकी स्वतः. जावई डॉक्टरच आहे. मोठ्या मुलीची मिस्टर डेव्हलपमेंट ऑफिसर आहे LIC मध्ये. आणि 3 नंबरची मुलगी ती डॉक्टर आहे, ती हैदराबादला अपोलो हॉस्पिटलला डॉक्टर आहे. आणि जावई सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि 4 नंबरची मुलगी कल्याणी, ती सध्या कॅन्सर सिटीला आहे, इथे जॉब वगैरे करते ते. आणि जावई सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आणि माझा व्यवसाय जवळपास 43 वर्षापासून कापड व्यवसाय. चिखली म्हणजे हा बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे 25 किलोमीटर अंतरावर बुलढाणा जवळ आहे. असं माझा परिचय आहे थोडक्यात. माझं नाव कीर्ती अरुण बोलाने, मुलगी असते कल्याणी. आणि कल्याणी एकही मराठी मंडळाचा प्रोग्राम असा जात नाही ज्याच्यात तिचा डान्स नाहीये म्हणून. परफॉर्मन्स म्हणजे आमचं कन्फर्मच झालेलं की तो एक असतोच नेहमी. लहान बाळ असून सुद्धा ती परफॉर्म करते, ते खूप कौतुक असतं. अनघाताईंचा नंबर ज्यांना अनघाताईंचा नंबर जे इच्छुक असतील की त्या वाचनासाठी जॉईन करण्यासाठी, तर तो नंबर त्यांनी टाईप करून घ्या. मी मराठीमध्ये सांगतो आणि नंतर इंग्लिश मध्ये सांगतो की 620 ओढणी सहित लावू काय? हो. 249 0363 620 249 0363 इंग्लिश मध्ये. आम्ही कार्यक्रमाचा समारोप या सगळ्या काका काकूंना एक छोटीशी प्रेमाची भेटवस्तू देऊन आणि त्यांचे मौल्यवान आशीर्वाद घेऊन केला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.